वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कृष्ण भगवान की जय. असणाराने शुकदेवांचं वर्णन करत असतानाच भगवान शुका किती मजा येते पहा. व्यास नारायण आणि शुकदेव यांचे संबंध कसे आहेत? हे पिता पुत्र आहेत. असं असून सुद्धा व्यास नारायण शुकदेवांचं वर्णन करत असतानाच भगवान शुक असा शब्द आहे. भगवान ही एक उपाधी आहे. भगवान कोण असतो? ही उपाधी कुणाला प्राप्त होते? जो षड्गुणैश्वर्य संपन्न असतो त्याला भगवान ही उपाधी प्राप्त होते. माऊली भगवान समजून सांगते आपल्याला. आज शुकाचार्य पाहिजे आहेत. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसती जेथ. सहा गुण दिले आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. भगवान ही उपाधी प्रभू रामरायाला आहे. भगवान ही उपाधी भगवान श्रीकृष्णांना आहे. भगवान ही उपाधी शुकदेवांना आहे. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य आणि त्यांच्या पश्चात ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेशो भगवान विष्णु. ज्ञानेश हा भगवान. कसं आहे शुकदेवांचं स्वरूप? एका प्रसंगात ना शुकदेव समजून सांगतायत. शुकदेव चालले आहेत. मागे व्यास नारायण. बाळ, हे पुत्र शुका थांब. शुची वर्णन करतायत. एक बाजूला सरोवर आहे. याचे काही मुली जलक्रीडा करतायत, स्नान करतायत. शुकदेव निघून गेलेत पुढे. जेव्हा व्यास नारायण येत आहेत त्या मुली घाईघाई पाण्याच्या बाहेर आल्यात. कपडे घालायला लागलेत. व्यास नारायण थांबलेत. प्रश्न विचारलाय. बाळानो, माझा तरणात 18 पुत्र. भागवतात वर्णन आहे. शुकदेवांचं वय 16 वर्षाचं दिलंय. द्वेष्टी शब्द आहे. 2 8 16. त्याला पाहून तुम्हाला लाज नाही वाटली? माझ्यासारखा म्हातारा मला पाहून तुम्ही त्या मुली हसल्यात. आजोबा, याचं कारण आहे
तुमचा मुलगा पुढे निघून गेलाय, तुम्ही विचारायला मागे थांबलात. आपल्याला पाहून या मुली पाण्याच्या बाहेर आल्या, कपडे घालायला लागले. अर्थ काय कळाला? अजून तुमच्यातला पुरुष जागा आहे. पुरुष सापेक्ष स्त्री भाव ही विकृती तुमच्या मनातली गेलेली नाहीये. तुमचा मुलगा कसा स्त्री पू विधानतु सुतस्य विविक्त दृष्टे विविक्त दृष्टे, ज्याला वैचारिक नजर प्राप्त झालेली आहे त्याचा विवेक जागा आहे. स्त्री पू विधानतु. एक महात्मा वर्णन करतोय, अरे सुताचाची शालू आणि सुताचाची शेला ही पैठणी आहे, हा पितांबर आहे. नावं वेगळी आहेत. हे महापुरुष विचारतायत, या रेशमाच्या धाग्यातून ही पैठणी तयार केली गेली आहे. तोच धागा पितांबराला वापरलाय ना. मग ही पैठणी आणि हा पितांबर याच्यात काय फरक आहे? फार मजा आहे. एक सांगतो दृष्टांत सुंदर. मामासाहेब दांडेकर सांगत असत, एक माणूस डोंगरावर फिरायला गेलाय, डोंगरावर बसलाय आणि डोंगरावरून पाहतोय तो नदीकाठी एक घोडं चरत होत. ते घोडं कुत्र्या एवढं लहान दिसतंय. तो विचार करतोय घोडा केवढा, कुत्रा एवढा दिसतोय. घरी परत आला, एक मित्र भेटला. अरे म्हणला, आज गंमत पाहिली मी. आपण भागवत ऐकतो, लक्षात ठेवा, घोडं कुत्रे एवढं दिसतं. घोडं कधी कुत्रे एवढं असतं का? हो हो म्हणला, मी पाहिलंय. नाही शक्य. कुठं पाहिलंस? म्हणतो नदीकाठी चरत होत. दाखव मला. तो मित्राला घेऊन आलाय. ते घोडं एवढंच दिसत होत. अरे म्हणलं, हा तर घोडा एवढाच दिसतोय. तू काय म्हणतोय? हो मी पाहिलंय म्हणला, कुत्रे एवढं दिसत. हो, घोडं कुत्रे एवढं दिसेल, पण त्याला डोंगरावरून पाहावं लागेल. लक्षात ठेवा, त्या उंचीवरून आम्ही जेव्हा पाहू तेव्हा. परमार्थ इतका सोपा नाहीये, अध्यात्म इतकं सोपं नाहीये. मुक्ताबाई इंद्रायणीवर स्नान करतीये. काय वय आहे मुक्ताबाईचं? चांगदेवाली आहेत. उघड्या अंगाने मुक्ताबाईला स्नान करताना पाहून मागं वळलंय, तोंड फिरवलंय. मुक्ताबाईच्या लक्षात आलं, चांग्या, अरे भिंतीला कोणारे नसतात का रे? अर्थ लक्षात घ्या. अजून चांगदेवांच्या बुद्धीतला
स्त्री पुरुष भाव गेलेला नाहीये. कपडा पाहायचा नाहीये. त्या प्रभू मूर्तीला नेसवलेले कपडे आहेत, बस ती प्रभू मूर्ती पाहायची असते. कसे आहेत शुकदेव? ज्यांच्या कृपेचा प्रभाव राजा परीक्षित. एक लक्षात ठेवा, दृष्टी वेगळी आणि नजर वेगळी. दृष्टीने दिसत आणि नजरेने कळत. नजर यावी लागते. काय माऊलीने बहार केली, डोळा अंजन भेटे मग दृष्टीची फाटा फुटे. डोळ्यामध्ये अंजन दृष्टीला फाटा फुटतो, नजर येते. दृष्टीने कळेल, दिसेल काय हा तांदूळ आहे, पण नजरेने हा कोलन आहे, हा बासमती आहे, हा आंबेमोर आहे, हा इंद्रायणी आहे. दृष्टीने तांदूळ कळतो, तांदूळ दिसतो. त्या तांदळाचे जे प्रकार आहेत त्याला ओळखण्याकरता लागणारी नजर आहे. नजरेने तांदूळ ओळखता येतो. अरे जग तर सगळेच पाहत असतात. या जगामध्ये ओळख पटावी लागते, त्याला नजर यावी लागते. ती नजर ज्याला आलेली आहे, ओळखीला देव शुकदेव. भागवतात वर्णन आहे शुकदेवांचं. यदृच्छा गाम अटमान भगवान शुक. भगवान शुक गाम अटमान. गो शब्दाचे अर्थ अनेक आहेत. गो शब्दाचा मूळ अर्थ आहे पवित्र. ज्या ज्या गोष्टी पवित्र आहेत त्यांना गोपदाने ओळखलं जातं. सर्व प्राणीमात्रामध्ये आपण गाय पवित्र मानतो म्हणून तिला गोमाता म्हणतो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही. ज्ञानाचा वाचक गो शब्द आहे. आपण कशा करता बोलतो? गाम अटमाना. ही पृथ्वी माता, हिचं एक नाव धरणी आहे ना. सर्व प्राणी मात्रांचं जीवन धारण करणारे. थोडा विचार करा, त्या धरणी मातेला कुणापासून काय स्वार्थ आहे? आमच्यापासून ती काय अपेक्षा करते? नाही रे. आणि तरी सुद्धा वसुधा. वसु शब्दाचा अर्थ आहे धन संपत्ती.
अरे सारं असणारं धान्य येते, देतो कोण आम्हाला? ही धरणी माताने साऱ्या विश्वाला धारण करणारी अतएव धरणी माता. केवढं पवित्र जीवन आहे. इथे गो शब्दाचा अर्थ पृथ्वी करायचा आहे. गाम अटमाना, या पृथ्वी तलावर शुकदेव फिरतायत. कसे? यदृच्छा. यदृच्छा शब्दाचा एक अर्थ जशी इच्छा, मनात आलं तसं नाही. हे यत्पद वाचक आहे. यत आणि तत, किती सुंदर मजा आहे. माऊलीचा अभंग पहा, तुकोबरायाचा अभंग पहा. देव समजून सांगतायत. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, ते आणि हे, ते आणि हे याच्यातला फरक कोणता आहे? ते परोक्ष दूर असलेलं, जे शब्दाने कळालंय, अनुभवाला आलेलं नाही आहे. आपल्याला सुदानदेव सांगताना हा विषय समजून सांगेन. हे दर्शक सर्वनाम आहे, अनुभवाचा विषय. अपरोक्ष यदृच्छा गाम अटमाना शुका यत्पदम आमनंती यत. यत परब्रह्म परमात्मा श्री हरी. इच्छा प्रभू संकेताला अनुसरून जसा प्रभू संकेत मिळेल बस. वाऱ्याच्या गतीवर आकाशात पतंग उडत असतो. वाऱ्याच्याच गतीवर पाण्यात नाव प्रवास करते. असं प्रभू संकेत याच्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे. जसा प्रभूचा संकेत मिळेल तस गाम अटमाना. कुठे जायचंय माहिती नाहीये, आपण कुठे चाललोय याचाही विचार नाहीये. जसा प्रभू संकेत असेल. शुकदेवांचं वर्णन आहे भागवतात. कधी वृत्तीवर आले, भूक लागल्यासारखी जाणवतीये, एखादं दाराशी उभं राहावं, माई भिक्षा, 2 मिनिटं 3 मिनिटं मिळाली भिक्षा तरी ठीक आहे, न मिळाली तरी ठीक आहे, चालले पुढे. श्री कृष्ण गोविंद. आज शुकदेव निघाले. ग्रंथात वर्णन आहे
88,000 ऋषी. फार मजा आहे. एखादा गुळाचा खडा असावा, मुंग्यांना निमंत्रण नाही द्यावं लागत. कुठून येतात कशा येतात कळतही नाहीये, पण त्या गुळाच्या खड्याच्या भोवती मुंग्या जमतात का नाही. काही नजर प्राप्त झालेली असते, काही संकेत मिळत असतात. कोणतीही साधना ही 12 वर्ष सातत्याने करा, काय होईल ते सांगतो आपल्याला. पुढे काय घटना घडणार आहे याची पूर्वकल्पना स्वप्नात मिळत राहते. साधना हवी. या ऋषीमुनींना जाणवलंय अरे कशा आहे ते अलक्षिता. कुणाला यांचं दर्शन होणार, आणि त्याही पेक्षा दर्शन झालं तर यांना ओळखणार कोण. भागवतात वर्णन आहे, शुकदेव जर रस्त्याने चालले एखाद्या गावात आले, त्या गावातली टार्गेट मुलं त्यांच्या मागे आहेत. कोणी दगड फेकून मारतंय, कोणी अंगावर थुंकतंय, कोणी टिंगल टवाळी करतंय. काय अर्थ कळाला याचा? शुकदेव कोणाला कळालेच नाहीये. जीवन कसं असावं, देव कुठे असतो, माऊली समजून सांगतीये. माऊली सांगते तत्पूर्वी एक सांगतो. भागवत काय आहे? भागवताकरता एक वचन आहे, विद्यावतां भागवते परीक्षा. जे विद्वान आहेत त्यांच्या विद्वत्तेची परीक्षा भागवतात आहे. भागवत वाटतं तसं सोपं नाहीये. गोष्टी सांगणं म्हणजे भागवत नाहीये. ज्याला रामोहरी काय हे कळत नाही तो भागवत सप्ताह करतो. ठीक आहे. त्या भागवताचे प्रवक्ते शुकदेव ना. आता माऊली काय सांगते पहा. अगा थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अवघे विसरिजे, जै जगा धाकुटा होईजे. जवळी कमाच आपलं मोठेपण दूर ठेवा. स्वतःची जाहिरात कधी होऊ देऊ नका. आपल्याला काही कळतंय, आपण काही विद्याभ्यास केलेला आहे, आपण जाणते आहोत. नाही, व्युत्पत्ती अवघे विसरले, जै जगा धाकुटा होईले. 2 दिवसात बोललो नाही, पण आज बोलतोय. त्याने तुकाराम शास्त्रींना पाहिलेलं आहे, कल्पना येईल तुम्हाला. हात जोडला, रस्त्याने जाताना सुद्धा हात जोडले.
कुणी समोर दिसलं बस. स्वतःचा मोठेपण विसरा. अरे आपल्यापेक्षा जगात किती मोठे आहेत. जगात हाकुट होईल काय होईल. माऊली समजा ती जवळ आहे का माझी. माझी जवळ होईल. देव तया जवळ बसे. देव कुठे राहतो. देव आपल्या जवळ असावं असं वाटत असेल. आपलं जीवन कसं असावं. महत्वाचा भाग. शुकदेवाचं वर्णन करतायत. शुकदेव कोणाला कळलेले नाही. एक वेळ पिसं चाललेलं आहे. सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगत असत. आळंदी आळंदीचं दैवत सिद्धेश्वर आहे. आळंदी हा गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. या आळंदीच्या परिसरातच असणारं सिद्धबेट 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा स्वामी महाराज सांगत असत. सृष्टीच्या अंतापर्यंत आळंदी क्षेत्रामध्ये एक सिद्ध महापुरुष हा नित्य असतोय. आजही आहे. ओळखता यावं लागतं. ओळखायला नजर असावी लागते. अरे रस्त्याने हिंडणारे वेडे पिसे दिसतात. कदाचित कोणा जाणे काय कोणाकडे उपासना अंतरी साधना काय आहे नाही समजू शकत. सामान्य माणसं शुकदेवांना ओळखू शकत नाहीयेत. मी आपल्याला ऋषी समजून सांगितले. आज 88,000 ऋषी त्यांना संकेत मिळाले आहेत. राजा परीक्षितीच्या निमित्ताने शुकदेव शुकदेव येण्यापूर्वीच हा जमलेला सगळा ऋषी समुदाय जेव्हा शुकदेवांचं आगमन होत जे जाणते त्यांना कळणार काय. भराभरा सगळे ऋषी महर्षी उभे आहेत. उत्थापन दिलंय. स्वागत हात जोडले गेलेले आहेत. नतमस्तक सगळ्यांच्या स्वागताचा स्वीकार. राजे परीक्षितीच्या पुढे आले. आसनस्थ आहे. व्रत स्वीकारलेलं आहे. नतमस्तक हात जोडून अंगुली निर्देश आसनाचा.
शुकदेव आसनावर बसले. केवढा आनंद. राजाच्या डोळ्याला घळ घळ दारा लागलेल्या. गुरुदेव मी शापित आहे, मला ब्राह्मणाचा शाप आहे. राजा शांत व्हा. आम्ही आलोत ना आता काळजी का. गुरुदेव अति अल्प आयुष्य राहिलंय आणि शापित आहे. शुकदेव समजून सांगणार आहेत. अरे आपल्याकडे एक महापुरुष होऊन गेलेत, ज्यांचं नाव आहे राजा खट्वांग. एक तास उरला, त्यांना मृत्यूपूर्वी फक्त 1 तास आधी कळालंय आपलं मरण 1 तासात आहे. त्यांना आपलं जीवन सार्थक करून घेता आलं. त्याच अपेक्षेत तुला अजून बराच वेळ आहे. काळजी कशा करता करतोयस. राजा परीक्षितींचा प्रश्न आहे. मुमूर्षमान त्याचा अर्थ ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, याचं कर्तव्य काय आहे. त्याने श्रवण काय करावं. त्याची जीवनयात्रा कशी असावी मला समजून सांगा. राजा परीक्षितीच्या प्रश्नाने प्रथम स्कंदाची सांगत आहे. द्वितीय स्कंद पहा मजा कशी आहे ती. भगवद्गीता तिचं नावच भगवद्गीता आहे, जी भगवंताने गायलेली म्हणजे सांगितलेली आहे. पहिल्या अध्यायामध्ये कुठेही भगवान वाचा आहे का. मग पहिला अध्याय ही गीता नाही का. असा शुकदेव बोलायला सुरुवात करणार द्वितीय स्कंदात. प्रथम स्कंद भागवत नाही का. प्रथम स्कंद अधिकार समजून सांगणार आहे. भागवताचा श्रोता कसा असावा, भागवताचा वक्ता कसा असावा. 3 कक्षा दिलेल्या आहेत. उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, मध्यम वक्ता, मध्यम श्रोता. हीन शब्द वापरला. हीन शब्दाचा अर्थ कनिष्ठ वक्ता श्रोता. भागवतातले 3 वक्ते आहेत. शुकदेव, श्रोता राजा परीक्षित, व्यास, वक्ता नारद, श्रोता व्यास आहेत. सूत आणि शौनक, सूची वक्ते आहेत. शौनकादी ऋषी हे श्रोते आहेत. या प्रत्येकाच्या भूमिका जेव्हा पाहिल्या जातात तेव्हा या कक्षा कळत असतात.
उत्तम श्रोता उत्तम वक्ता. राजा परीक्षितीने माझा उद्धार कसा होईल हा प्रश्न नाहीये. मुमूर्षमान ज्याचा मृत्यू निश्चित आहे, त्याचा मृत्यू नजीक आहे, असा एका महापुरुषाचं वचन आहे, सुभाषित आहे. गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. आपल्या मस्तकावरचे केस मृत्यूच्या हातात आहेत. केव्हा घाला घालील नाही सांगता येत. दशमस्कंद वसुदेव कंसाशी बोलणार आहेत. राजा एक लक्षात ठेव, आद्य वा अब्द शतांते, कदाचित आज, कदाचित 100 वर्षांनी, नाही सांगता येत. मृत्युर्वै प्राणिनाम ध्रुवा. कसा आहे हा मृत्यू? कोणतीही वस्तू असू द्या, कोणताही प्राणी असू द्या, त्याला सावली आहे का नाहीये आपल्याला आपली सावली आहे का नाहीये, ही सावली केव्हापासून आपल्या बरोबर आहे याचा विचार करा. ज्या क्षणाला वस्तूची उत्पत्ती आहे त्याच क्षणापासून, ज्या क्षणापासून आपण आलोय त्या क्षणापासून नित्य आपल्या सान्निध्यामध्ये आपली सावली आहे ना. बस किती सुंदर मजा आहे. बाळाचा जन्म झाला आहे, घरातली माणसं ही सुशिक्षित आहेत, घड्याळाकडे लक्ष आहे, किती वाजून किती मिनिटं, किती सेकंद. बाळाची जन्मपत्रिका करायची आहे, कुंडली तयार करायची आहे, कुंडली मांडली गेली. मला विचारायचं आहे, कुंडलीमध्ये असणारी जी 12 स्थानं आहेत यामध्ये मृत्यू स्थान आहे का नाही आहे? कुंडलीतली ग्रहस्थिती जाणून हे जातक ज्याचं आहे त्या बालकाचा मृत्यू केव्हा ही कुंडली समजून सांगते का नाही? ही कुंडली कशाच्या आधारावर तयार केलेली आहे? जी मृत्यूयोग दाखवणारी आहे जन्म वेळेवर. काय अर्थ कळाला आपल्याला? जन्माला येतानाच आपल्याबरोबर कोणीतरी आहे, जशी आपली सावली आपल्या बरोबर आहे असा आपला मृत्यू आपल्या बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो? प्रत्येक जण कसा आहे? मुमूर्षमान आहे. प्रत्येक जण आपल्या बरोबर मृत्यूला घेऊन आलेला आहे. प्रत्येकाच्या सांगाते मृत्यू आहे. बस असा असणारा जो माणूस गुरुदेव याने काय करावं?
राजा असं विचारत नाहीये मी काय करावं. प्रत्येक मानव मात्रांनी काय करा. शंकराचार्यांचं एक वचन आहे, यदेव, ज्या क्षणाला आपल्याला जाणीव येईल बस तदेव, त्याच क्षणाला. गुरुदेव, मानवी जीवन कसं आहे, सुंदर मजा आहे. प्रत्येक मिळणारा जन्म हा मृत्यूकडे नेणारा आहे. आणि प्रत्येक वेळेला प्राप्त होणारा मृत्यू हा जन्माकडे नेणारा आहे. आपल्याला व्यास सांगतानाही समजून सांगणार आहे, मृत्यू हा जन्माशी सन्मुख आहे, जन्म मृत्यूशी सन्मुख आहे. आणि म्हणून भगवद्गीता सांगते, जातस्य ध्रुवोर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्माला आलोत ना, आपल्याकरता एक दिवस आहे, मृत्यू आहे. ज्याचं बारसं होत आहे त्याचा 12वा नक्की आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक जण कसा आहे, मुमूर्षमान आहे. पण फरक आहे, इतर प्राणी आहेत ते जन्माला येतात, ते मरण्याकरताच जन्माला येतात, मरेपर्यंत जगतात. मानव थोडा फरक आहे. अनंत कालापासून आपल्या मागे लागलेली ही जन्म मरण परंपरा ही खंडित करण्याचं सामर्थ्य या मानवी जीवनामध्ये आहे. एक मानव फक्त म्हणू शकतो, पुनर्जन्म न विद्यते, मला पुढचा जन्म नाहीये, जन्म नाही रे अनेक, मागील या जन्मा मुक्त झालो, संपलं. हे फक्त माणसाला आहे. मग ही अवस्था प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येक माणसाने जो मुमूर्षमान आहे, जन्माला येतानाच मृत्यूला बरोबर घेऊन आलेला आहे, त्याचं कर्तव्य काय आहे, त्याने काय करावं, मला समजून सांगा. हा राजाचा प्रश्न आहे. प्रथम स्कंद अधिकार सांगणार आहे. द्वितीय स्कंद हा विमर्श आहे. विमर्श शब्दाचा अर्थ आहे विचार. 6 प्रकारचा विचार द्वितीय स्कंदात समजून सांगितला आहे. पहिला विचार आहे, जन्म दुर्मिळ नाहीये, मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे. किती सुंदर भाव आहे. तेने ब्रह्म हृदय या आदि कवये. परमात्मा श्री हरीने
ब्रह्मदेवांच्या बुद्धीमध्येच वेदांचं प्रकाशन केलेलं आहे. वेद काय सांगतात? वेद प्रतिपाद्य. वेदांचं प्रतिपादन देव आहे, लक्षात ठेवा. हे समजून जर घ्यायचं असेल, आपला रोजचा अनुभव आहे. पहा, सकाळी स्नान झाले, करत असेल तर संध्या देवपूजा, कपाळी गंध लावताना आरसा पाहतो, गंध लावतोय. देवपूजा झाली, आता माऊलीच्या दर्शनाला जायचंय. कपडे घातलेत पण लगेच बाहेर पडत नाही, आरशा पुढे उभा राहतो. गंध नीट लागत, अरे आरशात पाहून लावलंच ना रे. तरी सुद्धा तोंडावर 2-4 वेळा हात फिरवतो, कसा दिसतो. या आरशात पहा, काय दिसणार आहे ते. आपल्या डाव्या छातीवर असणारा सदऱ्याला खिसा आरशामध्ये उजव्या छातीवर दिसतो. डाव्या हातावर असणारं घड्याळ आरशामध्ये आपल्याला उजव्या हातावर दिसतंय. काय रे म्हटलं, ते प्रतिबिंब आहे. काय कळाला अर्थ? देवाचं प्रतिबिंब वेदामध्ये आहे, लक्षात ठेवा. वेद याचे अक्षय फक्त उलटी करा की शब्द काय तयार होतो. म्हटलं देव हे बिंब आहे. आरशामध्ये पाहण्याचा जर प्रयत्न केला तर या अक्षर उलटी. वेद देवाचं दर्शन घडवणारे, देव समजून सांगणारे वेद आहे. या वेदांचं प्रकाशन ब्रह्मदेवांच्या बुद्धीमध्ये केलेलं आहे. ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीची आज्ञा आहे. सृष्टी 2 प्रकारची आहे. एक स्थावर आहे, एक जंगम आहे. स्थावर शब्दाचा अर्थ जड सृष्टी. डोंगर आहेत, झाड आहेत, दगडगोटे आहेत, ज्यांच्यामध्ये चलन वलन नाहीये. हिला स्थावर सृष्टी म्हणायचे. जंगम सृष्टी ज्यांच्यामध्ये चलन वलन आहे, इकडून तिकडे जाऊ शकतात. ही जंगम सृष्टी सांगत असतानाच ब्रह्मदेवाने जे प्राणी तयार केले आहेत किती आहेत महापुरुष वर्णन करतायत. 84 लक्ष आहेत. आपण मोजायला गेलो नाही, आपल्याला मोजता येणार पण नाही. अरे एका झाडाचं पान दुसऱ्या झाडाच्या पानासारखं आहे का? बारकाईने विचार करा. एका झाडाला येणारं फळ त्याची चव दुसऱ्या झाडाला येणाऱ्या फळाला आहे का? एका झाडाला येणारं फूल, त्या फुलाचा रंग, त्या फुलाचा आकार, त्या फुलाचं आकर्षण दुसऱ्या झाडावरच्या फुलात आहे का? किती विविधता आहे. अनेक प्राणी तयार केलेले आहेत. ब्रह्मदेव पाहत आहेत.
किती सुंदर सृष्टी झाली. ध्यानस्थ बसले आहेत, प्रभूचं आवाहन करतायत, देवा या, आपल्या आज्ञेला अनुसरून ही निर्माण झालेली सृष्टी एकदा पहा. प्रभू प्रगट आहेत. प्रभू हे हरिण आहे बरं का, त्याचे डोळे पहा ना कसे दिसत आहेत ते, विशालाक्ष आहे ना. एखादा नीलमणी असावा असा चमकदार डोळा, त्याच्या अंगावरचे टिपके पहा रुपेरी, किती सुंदर आहे नाही. प्रभू हा मोर, तो त्याच्या डोक्यावरचा तुरा, कंठाचा रंग निळा, मोराला नीलकंठ म्हणतात. तो पिसारा, प्रभू हा पोपट आहे बर का, किती आवाज गोड आहे याचा. प्रभू हा सर्प पहा, जशी रांगोळीची वेलबुट्टी काढावी अशी त्याच्या पाठीवर रंगछटा आहेत. आपल्या कौशल्याचं विविधत्व समजून सांगतायत. प्रभू शांत आहेत. देवा आपल्याला नाही आवडली सृष्टी, प्रभू हसलेत. सृष्टी चांगली झाली आहे, पण एक विचारू का तुला, याच्यात कोण आहे की जो मला ओळखेल? जनावरांना देव कळत नाही, पक्ष्यांना देव कळत नाही, सर्पांना देव कळत नाही, किड्या मुंग्यांना देव कळत नाही. मला ओळखणार कोण आहे? एखाद्या घरी आपण गेलो, आपल्या हाताने दार ढकलले, दार उघडले, घरात प्रवेश करतो. घरात बसलेला माणूस फक्त आपल्याकडे पाहतोय, बोलत नाही. आपल्यालाच म्हणावं लागतं, ओळखलं? तो विचार करतोय. ज्याच्याकडे आपण जातो तो जर आपल्याला ओळख देत नसेल तर आपल्याला त्याच्या घरात जाण्यात आनंद आहे का? कोणाच्याही दारात गेलो, या या या, किती दिवसांनी, जो ओळख देतोय, ह्याच्यात मला ओळखणारा कोण आहे? ब्रह्मदेव विचार करतायत, देवाला ओळखायचंय. मानवाची निर्मिती केली आहे. आता देवाला बोलवलं नाहीये, या मानवाला देवाकडे घेऊन गेले. देवा याच्याकडे पहा जरा. भागवतात वचन आहे, मुदम आप देवा. मुद शब्दाचा अर्थ आहे आनंद. या मानवाला पाहिलंय, देवाला आनंद झाला. हा मला ओळखू शकतो. मला ओळखण्याकरता लागणारी बुद्धी मानवामध्ये आहे. विचार करा, ही कथा कशा करता सांगितली?
देवे दिला देह. जर प्रभूने आम्हाला हे जीवन दिलं असेल, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची असती, जो कुणाला काही देत असतो तो देणारा ज्याला देत असतो, देताना त्याच्या काही अपेक्षा असतात. बारकाईने मजा पाहण्यासारखी असते. लग्नात साड्या नेसवतात, हातात घडी देत नाहीत. ती बाई ती सगळी घडी उलगडती, पदर डोक्यावर घालती आणि मग का रे म्हटलं, तशीच दिली तर ही कुणाला तरी देऊन टाकल. मोडलेली घडी देता येत नाही, हा मग वापराल. देणाऱ्याची इच्छा आहे वापरावं. देताना बोलतात सोबर का, वापरा बर का, नाही तर कुणाला तरी द्याल. जो देतो त्याचा हेतू असतो देण्याच्या मागे. जर देवाने आम्हाला सुंदर देह दिला असेल, हे जीवन दिलं असेल, तर यामागे देवाचा काही हेतू असेल.